सभापती महोदय, सन्माननीय खोडके साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये 102 ही जी काय आपली ॲम्ब्युलन्स आहे त्या ॲम्ब्युलन्सचं काम प्रभावीपणाने होण्यामध्ये काही अपूर्णता आहे किंवा काही त्याच्यामधले जे काही दोष आहेत त्याच्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे। त्यांच्या सूचना आणि त्या सूचनांबरोबरच आम्ही मंडळीसुद्धा या जननी सुरक्षा योजनेच्या बरोबरीने 102चा प्रभावी पद्धतीने वापर करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आपण सांगितलं की SNS स्पर्शच्या प्रणालीच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं एकूण नवीन ही प्रणाली सुरू झाली त्याच्यामुळे पैसे द्यायला उशीर होतोय आणि त्यामुळे 102च्या ह्या सगळ्या सर्व्हिसेस व्हायला सुद्धा उशीर होतोय। SNS स्पर्श आता केंद्र शासनाने सगळ्याच डिपार्टमेंटला कंपल्सरी केलं आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टींना बंधनकारक असल्यामुळे त्याच्यामध्ये तरी बदल करता येणार नाही। परंतु बदल करता येत नसला तरी आम्हाला सुद्धा ते SNS स्पर्शप्रमाणे सुद्धा लोकांना या सेवा देत असताना कुठं प्रॉब्लेम होऊ नये यासाठी ज्या काही गोष्टीचा अंमलबजावणी करायला पाहिजे त्यासाठीच एक नियमित अशा पद्धतीचं काम करण्यासाठी आपल्यासोबतच आम्ही बैठक घेऊ। बेळघाटमध्ये आता ज्या काही एकूण वाहतुकीसाठी उपलब्ध असणाऱ्या सगळ्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या ॲम्ब्युलन्स उपलब्ध आहेत, पण त्याचं काम आणि व्याप्ती वाढायला पाहिजे यासाठी मुद्दाम मी आपल्याला सांगेन की 25/12/2025ला एक GR आम्ही काढला आहे की ज्याच्यामध्ये फक्त 102 ही फक्त आता जननी सुरक्षा योजनेपुरती मर्यादित राहणार नाही, तर जे इमर्जन्सीचे पेशंट्स असतील वेगवेगळ्या पद्धतीच्या सगळ्या आजारासाठी सुद्धा 102च्या गाड्यांचं वाहतुकीचं नियमन होईल यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जी ऑनलाईन प्रणाली करणारी जी काही एजन्सी होती त्याच्याबद्दल सुद्धा काही तक्रारी होत्या त्याची सुद्धा आपण चौकशी लावली आहे। उद्देश इतकाच आहे की 102ची गाडी ही लोकांना 108पेक्षा सुद्धा प्रभावीपणाने उपयोगाला येते, का तर ग्रामीण भागामध्ये पटदिशी उपलब्ध होणारी ही व्यवस्था आहे, त्यामुळे त्याची सुद्धा गतिमानता आम्ही वाढवतो।